मी आज मक्याची दारं धरत आहे. आज 14 डिसेंबर 2024 आज आहे दत्त जयंती आणि मी मक्याची दारं धरत आहे. आणि हे मका जे आहे विकल्पीचे, आता हे सध्या दंड आहे आणि ह्या दंडात मी उभा राहतो आणि इथं उभा राहिल्यानंतर ह्याचं कणीस कुठे मित्रांनो बघा, हे कणीस. आता हे कणीस कधी मोडायचे आणि सरास 2 केळे आहेत बघा. आता इथं 2 केळ्या, हे बघा इथं एक आहे, 2 केळे त्या सरास 2 आहेत आणि साधारणपणे हे 12 ते 13 फूट आरामशीर मका आहे. हे विकल्प कंपनीची मका आहे आणि मुरघासाला ही अशी वैरणीचा वापर केला जातो. सर्व शेतकऱ्यांनी विकल्पाची मका करावी असं माझं म्हणणं आहे. हे बघा ना तुम्ही, कुठलं ते कणीस आहे, हे माझ्या हाताला येत नाही. आता इकडल्या साईडला जर गेलो आपण, इथं खाली जमीन आहे, जमीनमध्ये आपण पाय ठेवला तर बघा हे कणीस इथं आहे. हे आता इथं बघा स्पष्ट दिसतंय 2 कणस आहेत, 2, 1 आणि 2. परत ह्या साईडला जर आपण आलो तर आपल्याला सरास 2 केळ्या दिसतात. इथे एक आहे, इथे एक आहे, इथे एक आहे, इथे एक आहे. आता ह्याचं हिस्सा आहे, हिस्सा आहे. प्रत्येक मका आपल्याला हिस्सा बी बघायला मिळेल. बघा इथे एक आहे आणि बघा इथे एक आहे. ही तर हाताला येत नाही, आता शेंडाच हाताला येत नाही. तर इतकी मका साधारणपणे 14 फूट आहे. बघा ही त्याचा वरचं तुरा 14 फुटापर्यंत उंची गेलेला आहे. विकल्प कंपनीची मका आहे आणि शेतकऱ्याचं नाव आहे यशवंत यादव.